केंद्र सरकारच्या आणखी एका निर्णयाची चौकशी होण्याची आता शक्यता आहे। एमएसपी आधारित शेतमाल खरेदीवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। तत्कालीन सरकारने खरेदीसाठी निवडलेल्या एजन्सीबाबत नव्यानं धोरण ठरवलं जाणार आहे। निकषात न बसणाऱ्या एजन्सीची मान्यता रद्द होणार आहे। एमएसपी बाबत व्यापक धोरण ठरवण्यासाठी नव्या समितीची घोषणाही करण्यात आली आहे। याबद्दल आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहे। विनायक, सौरभ, आपण जर पाहिलं तर मागच्या सरकारच्या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये ज्या एजन्सी एमएसपी बाबत धोरण ठरवण्यासाठी नेमल्या गेलेल्या होत्या, या एजन्सीवरती आता बडगा जो आहे तो येणार आहे। कारण या एजन्सीमध्ये अनियमितता असल्याचं समोर असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे आता नव्यानं पणन विभागाकडून एक नवीन समिती जी आहे ती नेमण्यात आलेली आहे। ही समिती जी आहे, ज्या एजन्सी नेमलेल्या आहेत, ज्या सर्वसमावेशक एजन्सी आहेत का, त्यांची नेमणूक योग्य पद्धतीने झालेली होती का, या सगळ्याचा अभ्यास जो आहे तो ही समिती करेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर गरज पडली तर ह्या सगळ्या एजन्सी ज्या आहेत नव्यानं स्थापित जे आहे ते केल्या जातील आणि त्यानंतर शेतमालाला जो भाव देण्यासाठी ह्या सगळ्या नोडल एजन्सी असतात आणि त्या एजन्सी पुन्हा निर्मिती जी आहे ती एजन्सीची करू शकते। त्यामुळे पुन्हा एकदा मागील सरकारच्या काळात, शिंदे सरकारच्या काळात जो निर्णय एजन्सीबाबत झाला होता, ज्या एजन्सी नेमल्या गेल्या होत्या, त्या एजन्सीवरती ठपका जो आहे तो येऊ शकतो। कारण त्यामध्ये अनियमितता असल्याचं समोर जे आहे ते आलेलं आहे अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे या सगळ्याची तपासणी करण्यासाठी एक सर्वसमावेशक अशी समिती जी आहे ती नेमण्यात आलेली आहे। या समितीचा अहवाल आल्यानंतर या एजन्सीबाबत निर्णय जो आहे तो घेतला जाईल। ठीक आहे, धन्यवाद विनायक या माहितीबद्दल।